नमस्कार, उज्ज्वला किचनमध्ये तुमचं स्वागत। आज मी ना पोह्याची कटलेट बनवते। त्यासाठी मी पोहे ना आधी स्वच्छ करून धुवून आणि त्यांना थोडं वाळून घेतलं। म्हणजे बटाटे, मिरची, कांदा, कढीपत्ता, ही आपली हिरवी मिरची, कोथिंबीर, चिली पोह्यांचा चुरा आहे। आपला पोहे त्याचा चुरा तो मी निवडून घेतला, असं स्वच्छ करून घेतला। कॉर्नफ्लॉवर केलं पाण्यामध्ये मिक्स करून। कॉर्नफ्लॉवर हे तांदळाचं पीठ, तांदळाचा कूट, हे पोहे वर मी बटाटा किसून घेते। बटाटा माझा किसून झाला। आता मी ना हिरवी मिरची, कढीपत्ता, शिमला मिरची आणि कोथिंबीर, आणि हा शेंगदाण्याचा कूट, मीठ। आता मी हे ना ह्याच वाटेने मी 2 वाट्या पोहे घेतले होते। आता ते थोडं तांदळाचं पीठ घालायचं, ते त्याला बाइंडिंगसाठी ते होत नाही ना। झालं मळून पीठ, हे पोहे, बटाटे, त्याच्यामध्ये सगळं मिक्स केलं। आता मी त्याचे कटलेट बनवते। झाले माझे करून कटलेट असे केले। बटाट्याचे खूप चिकट येतं ना। झाले आता करून माझे कटलेट। आता मी तळून घेते, म्हणजे शॅलो फ्राय करते पॅन मध्ये। करून मी केले, आता हे करून घेतले। आता मी ना असं डीप करते याच्यामध्ये। तिने टाकली होती आपण असं। झाले माझी कटलेट करून। हे पोह्याची कटलेट, बटाटा पोहे कटलेट, त्यात शेंगदाणे पण घातले, पोहे वरतून लावले म्हणून ते असे दिसतात बघ। वरतून पोहे लावलेले, हे सगळं असं दिसतं, असं पूर्ण घटक टाकलेत ना ते सगळं दिसू राहिलं याच्यामध्ये। एकदम छान दिसतात ते कटलेट केले ना, तर मुलं आवडीने खातात। मला कमेंट मध्ये सांगा, करून बघा, मला सांगा। मला सगळं परिवाराने माझी रेसिपी आवडली असेल तर मला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा।